नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नदी प्रणालीवर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते प्रसिद्ध धरण बांधण्यात आलेले आहे? तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर भंडारदरा हे प्रसिद्ध धरण बांधण्यात आलेले आहे। ऑप्शन डी बरोबर आहे। तर या ठिकाणी थोडक्यात माहिती बघा। भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर असून ते अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे जलस्रोत आहे। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर स्थित आहे? तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर हल्दिया हे महत्त्वाचे बंदर स्थित आहे। ऑप्शन बी बरोबर आहे। तर हल्दिया हे पश्चिम बंगालमध्ये असून भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील एक प्रमुख बंदर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, राजस्थानमधील कोटा हे ऐतिहासिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले? तर कोटा हे शहर चंबळ नदीच्या काठी वसलेले। ऑप्शन बी बरोबर आहे। आणि चंबळ नदी ही राजस्थानमधून वाहणारी एक महत्त्वाची नदी असून या नदीवर कोटा शहर काय झालेलं आहे? वसलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, जगातील कोणत्या देशाला हजार सरोवरांचा देश असं म्हटलं जातं? तर तो देश आहे फिनलँड। ऑप्शन सी बरोबर आहे। फिनलँडमध्ये सरोवरांची संख्या भौगोलिक दृष्टीपेक्षा काय आहे? अत्यंत जास्त असल्याने त्याला हे टोपण नाव दिलेलं आहे, हजारो सरोवरांचा देश म्हणून। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला न मिळता अरबी समुद्राला जाऊन मिळते? तर नर्मदा नदी ही बंगालच्या उपसागराला न मिळता अरबी समुद्राला मिळते आणि गंगा, गोदावरी, यमुना या नदी बंगालच्या उपसागराला मिळतात। नर्मदा ही एक महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी असून ती कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्राला मिळते आणि गंगा, गोदावरी, यमुना या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6, प्रसिद्ध चिल्का सरोवर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर प्रसिद्ध चिल्का सरोवर हे भारतातील ओडिसा किंवा त्याला आपण ओरिसा असं म्हणतो या राज्यामध्ये आहे। ऑप्शन सी बरोबर आहे। या ठिकाणी बघा, चिल्का सरोवर हे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि ते ओरिसा किंवा आपण त्याला ओडिसा असं म्हणतो। तर हे या राज्याच्या किनारपट्टीवर आहे। तुम्हाला चिल्का सरोवरावर प्रश्न येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हा महत्त्वाचा जलप्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर गंगापूर हा महत्त्वाचा जलप्रकल्प गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला आहे। ऑप्शन बी बरोबर आहे। तर गंगापूर धरण हे गोदावरी नदीवरील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते। पहिलं मातीचं धरण, हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 8, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे होणाऱ्या त्रिवेणी संगमात कोणत्या नदींचा समावेश होत नाही? तर त्या ठिकाणी प्राणहिता नदीचा समावेश होत नाही। बाकी पामुल, गौतम, पार्लकोटा आणि इंद्रावती या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे। तर या ठिकाणी थोडक्यात माहिती बघा, भामरागड येथील संगमामध्ये इंद्रावती, पार्लकोटा आणि पामुल, गौतम या नद्यांचा संगम आहे। तर प्राणहिता ही नदी काय आहे? गोदावरीची एक उपनदी असून ती वर्धा आणि वैनगंगा या दोन मोठ्या नद्यांच्या संगमातून निर्माण झालेली आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9, काश्मीरमधील झेलम नदी कोणत्या नैसर्गिक गोड्या पाण्याच्या सरोवरातून मार्गक्रमण करते? तर काश्मीरमधील झेलम नदी ही उलर या गोड्या पाण्याच्या सरोवरातून मार्गक्रमण करते। ऑप्शन सी बरोबर आहे। उलर हे काय आहे? तर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते झेलम नदीमधून वाहते। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम भारताच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर होतो? तर ती नदी आहे ब्रह्मपुत्रा। ऑप्शन बी बरोबर आहे। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चीनमधील तिबेटमध्ये मानसरोवराजवळ होतो, जो की भारताबाहेरील भाग आहे। त्यामुळे ऑप्शन बी आपलं बरोबर येणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे? तर हे शहर गोमती नदीच्या किनारी वसलेले आहे। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। गोमती नदी ही गंगा नदीची काय उपनदी असून लखनौ शहर गोमती नदीच्या काठावर वसलेलं आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12, वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात होतो? तर वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशातील सिवनी
या जिल्ह्यामध्ये होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. या ठिकाणी बघा, वैनगंगा नदी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मुंडारा गावानजीक उगम पावते. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मेळघाट परिसरातील महत्त्वाची असलेली सिपना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिपना नदी ही तापी नदीची उपनदी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. सिपना ही नदी तापी नदीच्या खोऱ्यातील एक महत्त्वाची उपनदी असून ती मेळघाटच्या डोंगरामधून वाहते. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. प्रसिद्ध धार्मिक स्थळ अयोध्या कोणत्या नदीच्या पवित्र काठावर वसलेलं आहे? तर ती नदी आहे ऑप्शन बी शरयू. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर या शरयू नदीचा रामायणात उल्लेख आहे आणि ही नदी अयोध्येमधून वाहते, जी घागरा नदीची काय उपनदी आहे. शरयू नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर घागरा नदीची उपनदी आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र आणि गुजरात मधून वाहणारी खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? तर महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहणारी ऑप्शन ए तापी ही नदी काय आहे? तर ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत? तापी आणि नर्मदा. या दोन नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही देशाची स्वतःच्या किनारपट्टीपासून किती नॉटिकल मैल अंतरापर्यंत सागरी प्रदेशावर मालकी असते? तर ते आहे 12 नॉटिकल. ऑप्शन डी बरोबर आहे. या ठिकाणी माहिती बघा, प्रादेशिक समुद्र ही मर्यादा किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैलापर्यंत असते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. सागरी लाटांच्या सततच्या खनन कार्यामुळे किनारपट्टीवर खालीलपैकी कोणते भूरूप निर्माण होते? तर यामुळे तरंग घर्षित मंच तयार होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. समुद्रकाठच्या खडकांवर लाटा आदळून त्यांचे खनन होते आणि तिथे तयार होणाऱ्या सपाट भागाला आपण काय म्हणतो? तरंग घर्षित मंच असं म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. जागतिक महासागराच्या पाण्याची सरासरी क्षारता साधारणपणे किती असते? तर ही क्षारता असते ऑप्शन सी 35%. या ठिकाणी बघा, महासागराच्या पाण्यात प्रति 1000 ग्रॅममध्ये साधारणपणे 35 ग्रॅम क्षार असतात, म्हणजेच 3.5% किंवा 35 दर हजारी असते. प्रश्न क्रमांक 19 पहा. मेलेनॉक्ला इमिस ही प्रजाती प्रामुख्याने कोणत्या अधिवासात आढळते? तर ही सागरी अधिवासात आढळते. ऑप्शन सी बरोबर आहे. मेलेनॉक्ला इमिस ही एक सागरी गोगलगायसारखी प्रजाती असून ती समुद्राच्या पाण्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. प्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात असून त्याचा उगम कशामुळे झालेला आहे? तर प्रसिद्ध लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात असून त्याचा उगम म्हणजे त्याचे उत्पत्ती कशामुळे झालेले? ते उल्कापातामुळे झालेले. ऑप्शन बी बरोबर आहे. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात असून ते हजारो वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न येतो. याला IMP करायचं आहे तुम्ही. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण भारतीय नदी प्रणालीवर आधारित 20 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.